भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींचा आधुनिक भारताच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा आहे. अशा काही घटनांची आज आपण ओळख करून घेऊया. आधुनिक भारताचा इतिहास, प्रबोधन युग. सर्वप्रथम पाहूया प्रबोधन युग. युरोपमध्ये मध्ययुगाच्या अखेरच्या टप्प्यात इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक प्रबोधन, भौगोलिक शोध व धर्म सुधारणेची चळवळ या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. या काळात कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रांमध्ये प्राचीन ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. मात्र प्रबोधन म्हणजे केवळ प्राचीन परंपरांचे पुनरुज्जीवन नव्हते. प्रबोधनाने सर्वांगीण प्रगतीला चालना दिली आणि जगाच्या इतिहासात नवयुग आणले. प्रबोधनाची सुरुवात. मध्ययुगीन युरोपवर धर्माचा जबरदस्त पगडा होता. 13व्या शतकापासून सर्व क्षेत्रांमध्ये बदल जाणवायला लागले. इटली हा देश या बदलाचा केंद्रबिंदू होता. इटलीतील दर्यावर्दी आशिया आणि युरोपातील देशांशी व्यापार करू लागले. या व्यापारामुळे इटलीमध्ये समृद्ध नगरे विकसित झाली. तसेच व्यापारी वर्ग उदयाला आला. या वर्गाने कलांना आश्रय दिला. प्रबोधनाचे स्वरूप. प्रबोधनाचे सर्वात महत्त्वाचे मूल्य म्हणजे मानवतावाद. या काळात माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. बरे वाईट, योग्य अयोग्य याचा न्यायनिवाडा करणारी विवेक बुद्धी त्याच्याकडे असते. माणसाला भावभावना, इच्छा असणे हे स्वाभाविक आहे. माणूस स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो, असा माणसाबद्दलचा नवा विश्वास निर्माण झाला. माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. प्रबोधन ही जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती. तत्त्वज्ञान, साहित्य, विज्ञान, संगीत, शिल्प, चित्रकला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये तिचा आविष्कार झाला. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या कलाकृती निर्माण झाल्या, नव्या शैली विकसित झाल्या. प्रबोधन काळात कला आणि साहित्यातून मानवी भावभावना, सुखदुःख, आनंद यांचे चित्रण होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. पूर्वी पुस्तके हस्तलिखित असत. इसवी सन 1450च्या सुमारास छपाई यंत्राचा शोध लागला. त्यामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत नेणे शक्य झाले. प्रबोधनकालीन प्रगतीची कल्पना लिओनार्डो दा व्हिन्सीच्या उदाहरणावरून येऊ शकते. अनेक कला व शास्त्रे लिओनार्डोला अवगत होती. तो चित्रकार होता, तसेच शिल्पकार, स्थापत्यकार व अभियंता होता. त्याला संगीताची उत्तम जाण होती. तो गणित तज्ज्ञ होता, खगोलशास्त्रज्ञही होता. माणसाच्या बौद्धिक आवाक्याला व आविष्काराला मर्यादा नाहीत असे लिओनार्डोच्या चरित्रावरून जाणवते. शेक्सपियरसारखा थोर नाटककार आणि कोपर्निकस, गॅलिलिओ यांसारखे थोर शास्त्रज्ञ प्रबोधन युगात होऊन गेले. नव्या विज्ञानाची पहाट. परंपरागत ज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा इत्यादींना प्रबोधन काळात आव्हान दिले जाऊ लागले. ज्ञानाच्या निर्मितीसाठी माणूस आता ज्ञानेंद्रियांचा अधिक जाणीवपूर्वक उपयोग करू लागला. निरीक्षण शक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या आधारे निसर्गातील गूढ ज्ञानाची उकल वैज्ञानिक करू लागले. पदार्थ विज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र इत्यादी ज्ञानशाखा विकसित झाल्या. धर्मसुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी जुन्या धार्मिक कल्पनांवरही हल्ला चढवला. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मगुरू कर्मकांडाचे स्तोम वाजवत धर्माच्या नावावर त्यांना लुबाडत असत. याविरुद्ध युरोपात जी चळवळ झाली तिला धर्मसुधारणा चळवळ असे म्हणतात. धर्मसंस्थेतील अनिष्ट प्रवृत्ती, धर्मगुरूंचे दांभिक वर्तन यांवर विक्लिफ, इरॅस्मस, केल्विन इत्यादी विचारवंतांनी जोरदार टीका केली. बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ लॅटिन भाषेत होता. ती भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नसे. धर्मसुधारणा चळवळीच्या काळात बायबलची भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच अशा लोकभाषांमध्ये केली गेली. बायबलमधील शिकवण आणि रोमन कॅथलिक चर्चची शिकवण यामध्ये लोकांना खूपच तफावत आढळली. कॅथलिक चर्चमधील प्रचलित दोषांचा मार्टिन ल्युथरने निषेध केला, म्हणजेच प्रोटेस्ट केला. म्हणून त्याच्या अनुयायांना प्रोटेस्टंट असे नाव पडले. मूळच्या रोमन कॅथलिक पंथाच्या जोडीला प्रोटेस्टंट हा नवा ख्रिस्ती धर्मपंथ उदयाला आला. धर्मसुधारणा चळवळ युरोपातील अनेक देशांमध्ये पसरली. नवोदित मध्यमवर्गाने धर्मसुधारणा चळवळीला पाठिंबा दिला. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात माणसाचे स्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्य या तत्वांना महत्त्व प्राप्त झाले. भौगोलिक शोध. इसवी सनाच्या 15व्या शतकापर्यंत युरोपीय लोक
पूर्वेकडील देशांमधून आयात केलेले मसाल्याचे पदार्थ, साखर, रेशीम, कापड, मौल्यवान वस्तू वापरत असत. मात्र त्यामध्ये अडथळा निर्माण झाला, कारण इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल जिंकून घेतले. हे शहर म्हणजे बायझंटाईन साम्राज्याची, पूर्वेकडील रोमन साम्राज्याची राजधानी होती. तुर्कांनी त्यांच्या साम्राज्यातून जाणारे खुष्कीचे मार्ग म्हणजेच भूमार्ग रोखून धरले. त्यामुळे पूर्वेकडील देशांकडे जाण्यासाठी युरोपला आता नवे मार्ग शोधणे आवश्यक झाले. बार्थोलोम्यू डायस हा पोर्तुगीज खलाशी भारताकडे येणाऱ्या सागरी मार्गाच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत येऊन पोहोचला. या टोकाला आशेचे भूशीर म्हणजेच केप ऑफ गुड होप हे नाव मिळाले. भारताच्या शोधात निघालेला कोलंबस एका किनाऱ्याजवळ जाऊन पोहोचला. आपण भारतात उतरलो आहोत असा त्याचा गैरसमज झाला. पुढे इटालियन खलाशी अमेरिगो व्हेस्पुसी हा कोलंबसच्या मार्गानेच त्या किनाऱ्यावर जाऊन पोहोचला. हा भारताचा किनारा नाही हे त्याच्यामुळे लक्षात आले. या अज्ञात प्रदेशाला अमेरिगोच्या नावावरून अमेरिका हे नाव प्राप्त झाले. वास्को द गामा या पोर्तुगीज खलाशाने 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग शोधून काढला. 1519 साली फर्डिनांड मॅगेलन हा पोर्तुगीज खलाशी पृथ्वी प्रदक्षिणा करण्याच्या ईर्षेने सागरी सफरीवर निघाला. ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होण्याच्या आधी तो चकमकीत मारला गेला, तरी त्याच्या सहकाऱ्यांनी ही पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली. जगाच्या इतिहासातील ही पहिली सागरी पृथ्वी प्रदक्षिणा होय. भौगोलिक शोधांचे परिणाम. युरोपातून पूर्वेकडे जाणाऱ्या नव्या मार्गांमुळे युरोपचा आशिया व आफ्रिका खंडांशी असलेला व्यापार भरभराटीला आला. सुरुवातीला पोर्तुगाल व स्पेन हे देश या व्यापारात आघाडीवर होते. पुढे इंग्लंड, फ्रान्स, हॉलंड इत्यादी युरोपीय देशांमध्ये व्यापारी स्पर्धा सुरू झाली. आपले राष्ट्र सधन व्हायचे असेल तर राजसत्तेने आपल्या देशातील व्यापाराला व उद्योगांना संरक्षण दिले पाहिजे अशी धारणा त्या काळात बळकट होऊ लागली. या आर्थिक धोरणाला व्यापारवाद असे म्हटले जाते. युरोपीय व्यापारी त्यांचा नफा नव्या उद्योगांमध्ये गुंतवू लागले. व्यापारासाठी लागणारे भांडवल एकत्रितपणे उभारू लागले. यातून व्यापारी कंपन्यांची स्थापना होऊ लागली. भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी ही अशीच व्यापारी कंपनी होती. व्यापारवाढीचा परिणाम म्हणून पतपेढीवाले, दलाल, दुकानदार, लिपिक, हिशेबनीस यांचा एक नवा वर्ग उदयाला आला. हा मध्यमवर्ग म्हणून ओळखला गेला. युरोपातील राष्ट्रांनी अमेरिका, आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडांतील देशांमध्ये आपल्या वसाहती स्थापन केल्या. युरोपीय व्यापारी वसाहतींमधून कमी किमतीला माल खरेदी करत तो माल ते युरोपमध्ये जास्त किमतीला विकत असत. वसाहतींचे अधिक पद्धतशीरपणे आर्थिक शोषण करता यावे म्हणून तेथे त्यांनी सत्ता बळकावली. या धोरणाला वसाहतवाद असे म्हणतात. प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध यामुळे आधुनिक युगाची पार्श्वभूमी तयार झाली. आधुनिक युगाची खरी सुरुवात मात्र क्रांतियुगामुळे घडून आली. याची माहिती आपण पुढील भागात घेऊया. मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडून आणणाऱ्या घटनेस क्रांती असे म्हणतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती या असे बदल घडून आणणाऱ्या घटना होत्या. त्यांचा कालखंड म्हणजे 18वे शतक हे क्रांतियुग म्हणून ओळखले जाते. आज आपण या 3 घटनांचा परिचय करून घेऊया. आधुनिक भारताचा इतिहास, क्रांतियुग. सर्वात प्रथम पाहूया अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपातील अनेक लोक तेथे येऊन स्थायिक झाले. 1607 ते 1733 या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत 13 वसाहती स्थापन केल्या. वसाहतींसंबंधी इंग्लंडचे धोरण. इंग्लंडमधील सरकारने उत्तर अमेरिकेतील या वसाहतींवर प्रशासन करायला सुरुवात केली. वसाहतींनी धान्य, तंबाखू, साखर इत्यादी माल इंग्लंडला विकावा अशी इंग्लंडच्या राज्यकर्त्यांची धारणा होती. इंग्लंडने आपल्या मालाशी स्पर्धा करेल असा माल तेथे तयार करण्यावर बंदी घातली. इंग्लंडने वसाहतीतील चहा, साखर इत्यादी मालावर कर बसवले. इंग्लंडविषयी वसाहतींमध्ये तीव्र असंतोष. इंग्लंडच्या जाचक बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे असे वसाहतींना वाटू लागले. जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन त्यांनी इंग्लंडविरुद्ध बंड पुकारले. बोस्टन टी पार्टी. वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावे, वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू द्यावा अशी मागणी तेथील नागरिक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या मालावर बहिष्कार टाकला.
1773 साली अमेरिकेतील बोस्टन बंदरात उभ्या असलेल्या इंग्लिश जहाजांवरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी समुद्रात फेकून दिल्या. यालाच बोस्टन टी पार्टी असे म्हणतात. ना प्रतिनिधी ना कर. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये वसाहतींचे प्रतिनिधी नव्हते, त्यामुळे वसाहतींसंबंधी कायदे करण्याचा व कर लादण्याचा अधिकार इंग्लंडच्या पार्लमेंटला नाही अशी स्पष्ट भूमिका वसाहतींनी घेतली. ना प्रतिनिधी ना कर अशी घोषणा त्यांनी केली. इंग्लंडच्या सरकारने वसाहतींच्या मागण्या धुडकावून लावल्या. त्याचे पर्यवसान इंग्लंड व वसाहती यांच्या युद्धामध्ये झाले. वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे होते. स्वातंत्र्याचा जाहीरनामा. 4 जुलै 1776 रोजी वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित केला. तो तयार करण्यात थॉमस जेफरसन यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व मानव समान आहेत. जीवित, स्वातंत्र्य व सुखाचा शोध घेणे हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत. या हक्कांची पायमल्ली करणारे सरकार बदलण्याचा अगर उलथून टाकण्याचा अधिकार लोकांना आहे असे या जाहीरनाम्यात घोषित करण्यात आले. वसाहतींना स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळाला आणि 1783 मध्ये इंग्लंडने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. 13 वसाहतींनी 1789 साली अमेरिकेचे संघराज्य स्थापन केले. अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणजेच USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या नावाने हा देश ओळखला जाऊ लागला. अमेरिका हे पहिले लोकशाही प्रजासत्ताक संघराज्य ठरले. जगात प्रथमच लिखित राज्यघटनेचा प्रयोग करण्यात आला. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाने फ्रान्समधील क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. तसेच 19व्या व 20व्या शतकात वसाहतवाद विरोधी लढ्यांसाठी हे स्वातंत्र्य युद्ध स्फूर्तिदायी ठरले. फ्रेंच राज्यक्रांती. फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही होती. तेथील लोकांनी एकत्र येऊन अनियंत्रित राजेशाही व सामंतशाहीचा पाडाव केला. लोकशक्तीचा असा आविष्कार जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. आज जगभर अनेक राष्ट्रांनी जी लोकशाही शासन पद्धती स्वीकारलेली दिसते तिचा प्रसार या राज्यक्रांतीपासून झाला. म्हणूनच फ्रेंच राज्यक्रांतीपासून आधुनिक जगाच्या इतिहासाची सुरुवात झाली असे मानले जाते. फ्रान्समधील राज्यकर्ते विलासी बनले होते. बाहेरच्या जगातील घडामोडींकडे त्यांचे लक्ष नव्हते. प्रजेच्या कल्याणासाठी ते काहीही करत नव्हते. आर्थिक दिवाळखोरी माजली होती. त्यामुळे जनतेची राजाविषयीची निष्ठा कमी होऊ लागली. सामाजिक विषमता. या काळात फ्रान्समध्ये सामाजिक विषमता तीव्र झाली होती. फ्रेंच समाजात 3 वर्ग होते. पहिला वर्ग वरिष्ठ धर्मगुरूंचा व दुसरा वर्ग अमीर उमरावांचा होता. या 2 वर्गांचे संख्याबळ फ्रान्सच्या लोकसंख्येत नगण्य होते. पण देशाच्या जमिनीपैकी सुमारे 80% जमीन त्यांच्या मालकीची होती. याशिवाय त्यांना अनेक सवलती असत. हे वर्ग ऐषारामी जीवन जगत होते. तिसऱ्या वर्गात व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी कामकरी, भूदास इत्यादींचा समावेश होता. या वर्गातील लोकांचे उत्पादन कमी असूनही कराचा सर्व बोजा त्यांच्यावरच होता. वरिष्ठ वर्ग व सामान्य लोक यांच्यात मोठी सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण झाली होती. या विषमतेला सुरुंग लावण्याचे काम तिसऱ्या वर्गाने केले. फ्रान्समध्ये मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेअर व रुसो या विचारवंतांनी नवे विचार मांडले. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे शासन यंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत. हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत मॉन्टेस्क्यूने मांडला. व्हॉल्टेअरने सामाजिक विषमतेवर टीकेची झोड उठवली. रुसोने सामाजिक करार या ग्रंथातून जनतेच्या सार्वभौमत्वाचा सिद्धांत मांडला. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वर दत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. जर राज्यसंस्थेने कराराचा भंग केला तर ती राज्यव्यवस्था उलथून टाकण्याचा नैसर्गिक व नैतिक अधिकार समाजाला असतो. त्याच्या या विचारांमुळे रुसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो. फ्रान्समधील विचारवंतांनी व्यक्ती स्वातंत्र्याला महत्त्व दिले. अंधश्रद्धांना विरोध केला. नव्या उद्योगधंद्यांचा विकास त्यांना आवश्यक वाटू लागला. फ्रान्समध्ये नव्या विचारांचे वारे वाहू लागले. त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीला चालना मिळाली. बॅस्टिलचा पाडाव. फ्रान्समधील जनतेच्या हालअपेष्टा वाढत गेल्या. त्यामुळे जनतेतील असंतोष पराकोटीला गेला आणि क्रांतीचा भडका उडाला. संतप्त जमावाने 14 जुलै 1789 रोजी बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला. हा तुरुंग अनियंत्रित राजेशाही व अन्यायाचे प्रतीक होता.
बॅस्टिलच्या तुरुंगावर हल्ला म्हणजे सामान्य जनतेने अनियंत्रित सत्ताधीशांवर केलेला प्रहार होता. मानवी हक्कांचा जाहीरनामा. क्रांतिकारकांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य, मालमत्ता व जीविताची सुरक्षितता, अन्यायाचा प्रतिकार हे मानवाचे मूलभूत अधिकार आहेत असे नमूद करण्यात आले होते. संतप्त जनतेने फ्रान्समधील सामंतशाही उलथून टाकली. राजा 16वा लुई याचा शिरच्छेद करून जनतेने राज्य स्थापन केले. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता ही बहुमोल तत्वे जगाला दिली. जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्व प्रस्थापित केले. जगातील अनियंत्रित राजेशाही विरुद्धच्या व पारतंत्र्यातील देशांच्या लढ्यांना ही क्रांती प्रेरणादायी ठरली. म्हणून मानवी इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्राच्या सहाय्याने उत्पादन होऊ लागले. पुढे विद्युत शक्तीचा वापर सुरू झाला. घरगुती उद्योगांची जागा कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी साधने आली. यंत्रयुग अवतरले. ही क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली. इंग्लंडची औद्योगिक भरभराट तर इतकी मोठी होती की इंग्लंडचे वर्णन जगाचा कारखाना असे केले जाऊ लागले. औद्योगिक क्रांतीचे परिणाम. औद्योगिक क्रांतीमुळे युरोपच्या आर्थिक प्रगतीस वेग आला. विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन वाढले. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार वाढला. वाहतुकीच्या व दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापारात चांगली वाढ होऊ शकली. कारखानदारीमुळे वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. रोजगारात बरीच वाढ झालेली होती. त्यामुळे वस्तू विकत घेण्याची सामान्य जनतेची क्षमता वाढली. विविध वस्तू व स्वस्त भाव यामुळे सर्वसामान्य जनतेचे राहणीमान सुधारण्यास मदत झाली. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नव्या बाजारपेठांची गरज प्रकर्षाने भासू लागली. अतिरिक्त भांडवल, आधुनिक यंत्रसामग्री व सुसज्ज सैन्य यांच्या बळावर युरोपीय राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अविकसित राष्ट्रांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. ती साम्राज्यवादी राष्ट्रांना कच्चा माल पुरवणारी हुकमी बाजारपेठ बनली. भारत सुद्धा या प्रक्रियेचा बळी ठरला. औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची वाढ झाली. तेथे सुशिक्षित समाजाची वाढ झाली. त्याला आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली. त्यामुळे इंग्लंड व फ्रान्ससारख्या देशात लोकशाहीचा विकास होण्यास मदत झाली. युरोपात नवी शहरे उदयास आली. पारंपरिक उद्योगधंदे नष्ट झाले. खेडी ओस पडू लागली. औद्योगिक शहरांमध्ये लोकांचे लोंढे येऊ लागले. असंख्य कामगार गलिच्छ वस्त्यांमधून राहू लागले. सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावी रोगराई पसरू लागली. कामगार हालाकीचे जीवन जगू लागले. आर्थिक विषमतेमुळे येणाऱ्या राजकीय व सामाजिक विषमतेविरुद्ध औद्योगिक राष्ट्रांमध्ये चळवळी उभ्या राहू लागल्या. उद्योगपती व कामगार संघटना यांच्यामध्ये संघर्ष वाढू लागला. समान हक्कांसाठी कामगार चळवळी, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या चळवळी युरोपीय राष्ट्रांमध्ये सुरू झाल्या. या चळवळींचे फलित म्हणून युरोपमध्ये कल्याणकारी राज्याची कल्पना दृढ झाली. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारले. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनाचे पडसाद उमटले. लघुकथा व कादंबरी हे नवे वाङ्मय प्रकार उदयास आले. चित्रकले सामान्य माणसाचे जीवन चितारले जाऊ लागले. पुढे 20व्या शतकात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपट कलेचाही विकास झाला. अविभक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास सुरू झाला. परंपरावाद, अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी होऊ लागला. बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार होण्यास मदत झाली. परंतु त्याचबरोबर पैसा हे मानवी यशाचे मोजमाप बनले. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी भोगवादी बनू लागली. मानवी जीवनात यांत्रिकपणा आला. वास्को द गामा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत येथे येऊन पोहोचला. त्यानंतर 16व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. 17व्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. या पार्श्वभूमीवर भारतातील इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार यांची माहिती आज आपण घेऊया. आधुनिक भारताचा इतिहास, भारतात इंग्रजी सत्तेची स्थापना आणि विस्तार. सर्वात प्रथम आपण पाहूया युरोपीय व्यापाऱ्यांच्या प्रारंभिक हालचाली. सुरुवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून
परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. व्यापाराच्या सोयीसाठी पोर्तुगीज, डच, इंग्लिश व फ्रेंच व्यापारी कंपन्यांनी भारतात आपली व्यापारी ठाणी स्थापन केली. अशा ठाण्यास वखार असे म्हणतात. औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. त्याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला. इंग्रज फ्रेंच संघर्ष. भारतात व्यापारी मक्तेदारी मिळवण्यासाठी परकीय सत्तांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. 18व्या शतकात कर्नाटकच्या नवाबपदासाठी भारतीय सत्ताधीशांमध्ये तंटा सुरू झाला. कर्नाटकच्या राजकारणात चंचू प्रवेश करण्याची ही सुवर्ण संधी असल्याचे फ्रेंचांनी व इंग्रजांनी ओळखले. नवाबपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेल्या एका स्पर्धकाला फ्रेंचांनी तर त्याच्या विरोधकाला इंग्रजांनी लष्करी मदत दिली. या स्पर्धेमुळे इंग्रज व फ्रेंच यांच्यात 3 युद्धे झाली. ती कर्नाटक युद्धे म्हणून ओळखली जातात. तिसऱ्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे इंग्रजांना भारतात प्रबळ युरोपीय स्पर्धक उरला नाही. बंगालमधील राजकीय घडामोडी. बंगालमध्ये इंग्रज व फ्रेंच व्यापारी त्यांना मिळालेल्या व्यापारी सवलतींचा गैरवापर करू लागले. सिराज उद्दौला या बंगालच्या नवाबाची परवानगी न घेता इंग्रजांनी आपल्या वखारींभोवती तटबंदी उभारली. यातूनच सिराज उद्दौला व इंग्रज यांच्यात संघर्ष सुरू झाला. 1757 मध्ये प्लासी येथे लढाई झाली. मीर जाफर या सेनापतीला नवाबपदाचे आमिष दाखवून इंग्रजांनी आपल्याकडे वळवून घेतले. त्याच्या नेतृत्वाखाली नवाबाचे लष्कर युद्धात उतरलेच नाही. नवाबाला नाईलाजाने माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे शस्त्रबळाचा वापर न करता इंग्रजांनी फंद फितुरीने प्लासीची लढाई जिंकली. इंग्रजांच्या पाठिंब्याने मीर जाफर बंगालचा नवाब बनला. पण पुढे त्याने विरोध करताच इंग्रजांनी त्याचा जावई मीर कासिम याला नवाब बनवले. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न मीर कासिमने केला. तेव्हा इंग्रजांनी मीर जाफरला पुन्हा नवाबपद दिले. बंगालमधील इंग्रजांच्या कारवायांना लगाम घालण्यासाठी अयोध्येचे नवाब शुजा उद्दौला, मीर कासिम व मुघल बादशाह शहा आलम यांनी एकत्र मोहीम काढली. 1764 साली बिहारमधील बक्सार येथे युद्ध झाले. त्यात इंग्रजांना विजय मिळाला. या लढाईनंतर अलाहाबादचा तह झाला. या तहान्वये बंगालच्या सुभ्यात महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. याला दिवाणी अधिकार असे म्हणतात. अशा प्रकारे भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला. इंग्रज म्हैसूर संघर्ष. म्हैसूरचे शासक व इंग्रज यांच्यात 4 युद्धे झाली. म्हैसूरच्या हैदर अलीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र टिपू सुलतान याने इंग्रजांविरुद्धची मोहीम नेटाने चालू ठेवली. श्रीरंगपट्टणच्या लढाईत टिपू धारातीर्थी पडला. त्यामुळे म्हैसूरचे राज्य इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आले. इंग्रज व मराठे. मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते. त्याच्या जवळपासचा प्रदेश मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु या प्रदेशावर मराठ्यांची घट्ट पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झाला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे मराठ्यांची सरशी झाली. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले. तैनाती फौज. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आले. सर्व भारतावर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचे त्यांचे धोरण होते. त्यासाठी त्याने अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजेचे करार केले. या करारान्वये भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचे आश्वासन देण्यात आले. मात्र त्यासाठी काही अटी घातल्या. भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे. त्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवावे. आपल्या दरबारी इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. भारतातील काही सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली व आपले स्वातंत्र्य गमावले. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु हा तह काही मराठा सरदारांना मान्य नव्हता.
त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्याचा पराभव झाला. 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. सिंधवर इंग्रजांचा ताबा. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. रशिया भारतावर अफगाणिस्तानातून आक्रमण करेल अशी त्यांना भीती होती. म्हणून इंग्रजांनी अफगाणिस्तानवर आपला प्रभाव प्रस्थापित करण्याचे ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंधमधून जात होते. त्यामुळे सिंधचे महत्त्व इंग्रजांच्या ध्यानात आले आणि 1843 साली त्यांनी सिंध गिळंकृत केला. शीख सत्तेचा पाडाव. 19व्या शतकाच्या प्रारंभी पंजाबमधील शीख राज्याची सत्ता रणजित सिंहांच्या हाती होती. रणजित सिंहांच्या मृत्यूनंतर त्यांचा अल्पवयीन मुलगा दलीप सिंग हा गादीवर बसला. त्याच्या वतीने त्याची आई राणी जिंदन राज्याचा कारभार पाहू लागली. मात्र सरदारांवर तिचा अंकुश राहिला नाही. ही संधी साधून इंग्रजांनी काही शीख सरदारांना फितूर केले. इंग्रज पंजाबवर आक्रमण करणार असा शीखांचा समज झाल्यामुळे त्यांनी इंग्रजांवर हल्ला केला. या पहिल्या शीख इंग्रज युद्धात शीखांचा पराभव झाला. दलीप सिंगाला इंग्रजांनी गादीवर कायम ठेवले. पंजाबवरील इंग्रजांचा वाढता प्रभाव काही स्वातंत्र्यप्रिय शीखांना जाचू लागला. मुलतानचा अधिकारी मुलराज याने इंग्रजांविरुद्ध बंड केले. हजारो शीख सैनिक इंग्रजांविरुद्ध युद्धात उतरले. या दुसऱ्या युद्धातही शीख पराभूत झाले. 1849 मध्ये इंग्रजांनी पंजाबचा प्रदेश आपल्या राज्याला जोडला. अशा प्रकारे देशी सत्तांना निष्प्रभ करून इंग्रजांनी भारतात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ते 1856 या कालावधीत जवळजवळ संपूर्ण भारत हस्तगत केला. आपली सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांनी येथे नवी राज्यव्यवस्था उभारली. याची माहिती आज आपण घेणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास. ब्रिटिश सत्तेचा भारतावरील परिणाम. सर्वात प्रथम पाहूया दुहेरी राज्यव्यवस्था. रॉबर्ट क्लाइव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीने हाती घेतले, तर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम बंगालच्या नवाबाकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यव्यवस्था असे म्हणतात. दुहेरी राज्यव्यवस्थेचे दुष्परिणाम कालांतराने दिसू लागले. सामान्य जनतेकडून कररूपाने वसूल केलेले पैसे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतातील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण घालण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. पार्लमेंटने केलेले कायदे. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. मुंबई व मद्रास इलाख्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. 1784 मध्ये पीटचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. कंपनीच्या भारतातील राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायमस्वरूपाचे नियामक मंडळ स्थापन करण्यात आले. कंपनीला भारतातील राज्यकारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. 1813, 1833 व 1853 मध्ये कंपनीच्या कारभारात फेरबदल करणारे कायदे पार्लमेंटने केले. अशा प्रकारे कंपनीच्या भारतातील प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे अप्रत्यक्ष नियंत्रण अस्तित्वात आले. इंग्रज सत्तेच्या आगमनापाठोपाठ नवी प्रशासकीय पद्धत भारतात रूढ झाली. मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल व न्याय संस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे प्रमुख आधारस्तंभ होते. मुलकी नोकरशाही. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्याने घालून दिला. त्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे. महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता व सुव्यवस्था राखणे ही त्याची जबाबदारी असे. अधिकाऱ्यांची भरती इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच ICS या स्पर्धात्मक परीक्षेद्वारे केली जाऊ लागली.
लष्कर व पोलीस दल. भारतातील इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांचे संरक्षण करणे, नवे प्रदेश हस्तगत करणे व भारतातील इंग्रजांविरोधी उठाव मोडून काढणे ही लष्कराची कामे होती. देशात कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस दलाचे काम असे. न्यायव्यवस्था. इंग्लंडमधील न्यायव्यवस्थेच्या धर्तीवर इंग्रजांनी भारतात नवी न्यायव्यवस्था स्थापन केली. प्रत्येक जिल्ह्यात मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय व फौजदारी खटल्यासाठी फौजदारी न्यायालय स्थापन केले. त्यांच्या निर्णयांच्या फेरविचारासाठी उच्च न्यायालय स्थापन केली. कायद्यापुढील समानता. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. न्यायदानात जातींनुसार भेदभाव केला जाई. लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीने कायद्याची संहिता तयार केली. सर्व भारतात एकच कायदा लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे तत्व इंग्रजांनी रूढ केले. या पद्धतीत सुद्धा काही दोष होते. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय व वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब होती. खटले वर्षानुवर्षे चालत. इंग्रजांची आर्थिक धोरणे. प्राचीन काळापासून भारतावर आक्रमणे होत राहिली. अनेक आक्रमक भारतामध्ये स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस झाले. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारताच्या अर्थव्यवस्थेत मूलभूत बदल केले नाहीत. इंग्रजांचे मात्र असे नव्हते. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होते. औद्योगिक क्रांतीमुळे तेथे भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झाली होती. या व्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था त्यांनी भारतात रुजवली. त्यामुळे इंग्लंडचे आर्थिक लाभ झाले, परंतु भारतीयांचे मात्र आर्थिक शोषण होऊ लागले. जमीन महसूल विषयक धोरण. इंग्रजी अंमल सुरू होण्यापूर्वी खेड्यातील अर्थव्यवस्था स्वयंपूर्ण होती. शेती व इतर उद्योग यांच्याद्वारे गावाच्या गरजा गावातच भागत असत. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. इंग्रजपूर्व काळात पिकानुरूप शेतसारा आकारला जात असे. पीक चांगले आले नाही तर शेतसाऱ्यात सूट मिळे. महसूल प्रामुख्याने धान्य रूपाने घेतला जाई. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्यांकडून जमीन काढून घेतली जात नसे. उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी महसूल पद्धतीत महत्त्वाचे बदल केले. इंग्रजांनी जमिनीची मोजणी करून जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी निश्चित केली. रोख रकमेत व ठराविक वेळेस शेतसारा भरावा अशी सक्ती केली. शेतसारा वेळेस न भरल्यास शेतकऱ्यांची जमीन जप्त केली जाई असा नियम केला. महसूल गोळा करण्याची इंग्रजांची पद्धत भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. सर्वत्र शेतकऱ्यांचे शोषण होत असे. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे परिणाम. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम ग्रामीण जीवनावर झाले. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकाराकडे जमीन गहाण टाकून कर्ज घ्यावे लागे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले. कर्जफेड झाली नाही तर त्यांना आपल्या जमिनी विकाव्या लागत. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सर्व शेतकऱ्यांचे शोषण करत असत. शेतीचे व्यापारीकरण. पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत असत. हे अन्नधान्य त्यांच्या घरच्या वापरासाठी व गावाची गरज भागवण्यासाठी उपयोगी पडत असे. कापूस, नीळ, तंबाखू, चहा इत्यादी नगदी पिकांना इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागले. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी व्यापारी पिके घेण्यावर जो भर दिला जाऊ लागला त्या प्रक्रियेला शेतीचे व्यापारीकरण असे म्हणतात. दुष्काळ. 1860 ते 1900 या काळात भारतात मोठे दुष्काळ पडले. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी दुष्काळ निवारणासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. तसेच पाणी पुरवठ्याच्या योजनांवर फारसा खर्चही केला नाही. वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा. इंग्रजांनी व्यापारवृद्धी आणि प्रशासनाची सोय यांसाठी भारतात वाहतूक व दळणवळण यांच्या आधुनिक सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता व दिल्ली यांना जोडणारा महामार्ग त्यांनी बांधला. 1853 साली मुंबई ठाणे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली. या यंत्रणेने भारतातील प्रमुख शहरे आणि लष्करी ठाणी एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी डाक व्यवस्थाही सुरू केली. या सर्व सुधारणांमुळे भारतीय समाज जीवनावर दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे त्यांच्यातील एकतेची भावना वाढण्यास हातभार लागला. भारतातील जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास.
भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर आकारत असे. उलट इंग्लंडमधून भारतात येणाऱ्या मालावर अतिशय कमी कर आकारण्यात येई. तसेच इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला असे, त्यामुळे त्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात व कमी खर्चात होई. अशा स्वस्त मालाशी स्पर्धा करणे भारतीय कारागिरांना कठीण झाले. परिणामी भारतातील काही उद्योगधंदे बंद पडले व अनेक कारागीर बेकार झाले. भारतात नव्या उद्योगधंद्यांचा विकास, इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव व भांडवल इत्यादी गोष्टींच्या अभावामुळे भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. परंतु अशा अडचणींवर मात करून काही भारतीयांनी उद्योगांची उभारणी केली. 1853 मध्ये कावासजी नानाभाय यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिश्रा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट व रासायनिक द्रव्ये या उद्योगांनाही सुरुवात झाली. सामाजिक व सांस्कृतिक परिणाम, 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद या मूल्यांवर आधारित नवे युग साकारले होते. पश्चिमात्य जगातील या परिवर्तनाचे पडसाद भारतात सुद्धा उमटणे स्वाभाविक होते. इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी येथील परंपरा, इतिहास, साहित्य, कला तसेच येथील संगीत, प्राणी पक्षी यांचाही अभ्यास करण्यास सुरुवात केली. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणांमुळे आपणही आपला धर्म, इतिहास, परंपरा यांचा अभ्यास करायला हवा अशी जाणीव नवशिक्षित भारतीयांमध्ये होऊ लागली. इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेटिंकनने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेस पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू करण्यात आले. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान व तंत्रज्ञान यांची भारतीयांना ओळख करून देण्यात आली. 1857 साली मुंबई, मद्रास म्हणजे चेन्नई व कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीचे नेतृत्व केले. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा उठाव भारतात झाला. हा उठाव काही अचानक उद्भवला नाही. त्यापूर्वीही भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक उठाव झाले होते. आधुनिक भारताचा इतिहास, 1857चा राष्ट्रीय उठाव. सर्वात प्रथम आपण पाहूया 1857 पूर्वीचे उठाव. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता स्थापन झाली तेथील लोकांना इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले. त्यामुळे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव केले. शेतकरी, कारागीर, आदिवासी, फकीर, सैनिक अशा विविध गटांनी हे उठाव केले. कंपनी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शोषण झाले. त्यामुळे शेतकरी वर्गात असंतोष निर्माण झाला. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी उठाव केले. असेच उठाव गुजरात, राजस्थान व दक्षिण भारतातही झाले. भारतातील आदिवासी व वन्य जमातींनीही इंग्रज सत्तेला आव्हान दिले. जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या त्यांच्या हक्कांवर ब्रिटिशांच्या कायद्यांनी गदा आणली. छोटा नागपूर परिसरातील कोलाम, उडीसातील गोंड, महाराष्ट्रातील कोळी, भिल्ल, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. बिहारमध्ये संथाळांनी फार मोठ्या प्रमाणावर उठाव केला. हा उठाव दडपण्यासाठी इंग्रजांना अनेक वर्षे लष्करी मोहिमा कराव्या लागल्या. महाराष्ट्रात उमाजी नाईक यांनी केलेला उठावही असाच उग्र होता. उमाजींनी रामोशांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध बंड केले. त्यांनी एक जाहीरनामा काढून इंग्रजांविरुद्ध लढा देण्याचे व इंग्रजी सत्ता झुगारून देण्याचे आवाहन केले. 1832 साली त्यांना फाशी देण्यात आली.
कोल्हापूर परिसरात गडकऱ्यांनी व कोकणात फोंड सावंतांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केले. इंग्रजांच्या दडपशाही विरुद्ध 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागांत काही जमीनदार आणि राजेरजवाड्यांनीही उठाव केले. इंग्रजांच्या लष्करातील हिंदी शिपायांनी देखील आपल्या अधिकाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी उठाव केले होते. त्यांपैकी 1806 सालचा वेल्लोर येथील तसेच 1824 सालचा बराकपूर येथील उठाव विशेष उग्र स्वरूपाचे होते. इंग्रजांच्या विरोधात झालेले हे सर्व उठाव स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी ते मोडून काढले हे खरे, परंतु त्यामुळे लोकांमधील असंतोष फक्त दडपला गेला, तो नाहीसा नाही झाला. मात्र जनतेतील असंतोषाचा वणवा 1857च्या उठावाच्या रूपात पेटला. दारूच्या कोठारावर ठिणगी पडावी असे 1857 साली घडले आणि भारतातील भिन्न वर्गांमध्ये साचत गेलेल्या इंग्रज विरोधी असंतोषाचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र उठावाने झाला. 1857च्या उठावाची कारणे. इंग्रजपूर्व काळात भारतात राजवट बदलली तरी गावगाडा पूर्वीसारखा चालू राही. इंग्रजांनी मात्र प्रचलित व्यवस्था मोडून नवीन व्यवस्था अस्तित्वात आणली. त्यामुळे भारतीयांच्या मनात अस्थिरतेची व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली व वाढत गेली. आर्थिक कारणे. इंग्रजांनी सुरू केलेल्या नव्या महसूल पद्धतीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे भारतातील उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला. त्यामुळे अनेक कारागीर बेकार झाले. त्यांच्या मनात इंग्रज विरोधी भावना बळावली. तसेच जी संस्थाने इंग्रजांनी ताब्यात घेतली तेथील सैनिक बेकार झाले व तेही इंग्रजांचे विरोधक बनले. सामाजिक कारणे. भारतीय समाजातील अनेक परंपरागत चालीरीती व रूढी यात इंग्रज शासकांनी हस्तक्षेप केला. त्यांनी सतीबंदीचा कायदा, विधवा विवाहक विषयक कायदा असे कायदे केले. असे कायदे करून परकीय सरकार आपली जीवनपद्धती मोडू पाहत आहे असा लोकांचा समज झाला. त्यामुळे ते असंतुष्ट बनले. राजकीय कारणे. 1757 सालापासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्ये नष्ट केली होती. सन 1848 ते 1856 या दरम्यान लॉर्ड डलहौसी याने अनेक संस्थाने खालसा केली. गैरकारभाराची सबब पुढे करून त्याने अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. त्याचे संस्थान ताब्यात घेतले. सातारा, झाशी, नागपूर इत्यादी काही संस्थाने तेथील राजांच्या दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. काही पदच्युत राजांच्या वारसदारांचे तनखे रद्द केले. त्यामुळे त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला. हिंदी सैनिकांतील असंतोष. हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदार पदापेक्षा वरचे पद त्यांना दिले जात नसे. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी असे. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकात असंतोष साचत गेला. तात्कालिक कारण. इंग्रजांनी 1856 साली हिंदी सैनिकांच्या हाती लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदुका दिल्या. त्यात वापरण्यासाठी नवी काडतुसे दिली. त्या काडतुसांवरील आवरण दातांनी तोडावे लागे. काडतुसांवरील आवरण गायीची किंवा डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी पसरली. त्यामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिकांमध्ये असंतोष पसरला. उठावाचा वणवा पेटला. 29 मार्च 1857 रोजी उठावाचा पहिला भडका बराकपूर येथील लष्करी छावणीत उडाला. काडतुसे वापरण्याची सक्ती करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. त्यांना अटक करून फाशी दिले गेले. ही बातमी देशातील इतर लष्करी छावण्यांमध्ये वणव्यासारखी पसरली. 10 मे 1857 रोजी मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटणच बंड करून उठली. सैनिकांनी दिल्लीकडे कूच केले. वाटेत हजारो सामान्य नागरिक त्यांना सामील झाले. दिल्लीला पोचताच तेथील इंग्रजांच्या छावणीतील हिंदी शिपाई त्यांना येऊन मिळाले. त्यांनी मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांच्याकडे उठावाचे नेतृत्व दिले. भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाने द्वाही फिरवण्यात आली. उठावाची व्याप्ती. पाहता पाहता उठावाचे लोण उत्तर भारतभर पसरले. बिहारपासून राजपुतानापर्यंतच्या इंग्रज छावण्यातील हिंदी सैनिकांनी बंडाचे निशाण उभारले. त्यांना अनेक लोक येऊन मिळाले. मे महिन्यात उठावाला सुरुवात झाल्यानंतरच्या 3-4 महिन्यात पूर्व पंजाब, दिल्लीचा परिसर, रोहिलखंड, बुंदेलखंड, अलाहाबाद, अयोध्या, पश्चिम बिहार या प्रदेशांमध्ये उठावाचा वणवा पसरला. उठावाचे हे लोण दक्षिण भारतातही पोहोचले. नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद अशा ठिकाणी उठाव झाले
1857च्या उठावात स्त्रियांचाही सहभाग होता. 1857 साली खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली झालेला भिल्लांचा उठाव, सातपुडा भागात शंकरशहांच्या नेतृत्वाखालील उठाव असे स्थानिक उठाव इंग्रजांनी चिरडून टाकले. खानदेशातील उठावात सुमारे 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. उठावाचे नेतृत्व 1857च्या उठावाचे नेतृत्व मुघल बादशाकडे असले तरी प्रत्यक्षात मात्र ते नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, मौलवी अहमद उल्ला, कुंवरसिंह व मुघल सेनापती बख्खत खान यांनी केले. दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी येथील व पश्चिम बिहारच्या भागातील उठावाचे स्वरूप विशेष उग्र होते. दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी बख्खत खान याने आपल्या शिरावर घेतली. दिल्ली हस्तगत करण्यासाठी इंग्रजांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली. सप्टेंबर 1857 मध्ये इंग्रजांनी दिल्लीचा ताबा घेतला. बहादूर शहा यांना कैद केले व त्यांच्या मुलांची हत्या केली. कानपूरच्या भागात नानासाहेब पेशवे व तात्या टोपे यांनी उठावाचे नेतृत्व केले. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी झाशीच्या स्वातंत्र्याची घोषणा करून इंग्रजांविरुद्ध रणशिंग फुंकले. पश्चिम बिहारमध्ये जगदीशपूरचे जमीनदार कुंवरसिंह हे लढ्यात उतरले. रोहिलखंडात मौलवी अहमद उल्ला यांनी लोकांना इंग्रजविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली. उठावाचा बिमोड उठावकरी व त्यांचे नेते प्राणांची पर्वा न करता इंग्रजांविरुद्ध लढले. परंतु अचानक सुरू झालेल्या उठावाच्या पहिल्या धक्क्यातून इंग्रज लवकरच सावरले. पुढील 6 महिन्यांतच संघर्षाचे स्वरूप पालटले. हातून गेलेली सर्व महत्त्वाची ठिकाणे इंग्रजांनी परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवरसिंह, अहमद उल्ला हे धारातीर्थी पडले. बहादूर शहांना रंगून येथे बंदिवासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तात्या टोपे मात्र सुमारे 10 महिने इंग्रजांविरुद्ध लढत राहिले. परंतु फितुरीमुळे ते इंग्रजांच्या हाती पडले. त्यांना इंग्रजांनी फासावर चढवले. अशा रीतीने 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा उठाव कठोरपणे दडपून टाकला. उठावाचे स्वरूप 1857च्या या उठावाची सुरुवात हिंदी सैनिकांमधील असंतोषाच्या उद्रेकाने झाली. पुढे त्यात शेतकरी, कारागीर वगैरे सामान्य लोकही सामील झाले. तसेच काही जमीनदार व राजेरजवाडेही त्यात सहभागी झाले. इंग्रजांच्या जाचक वर्चस्वातून मुक्त होण्यासाठी भारतीयांनी केलेला हा सशस्त्र संग्राम होता. या लढ्यात हिंदू व मुसलमान, भिन्न जाती जमाती, अमीर उमराव व सामान्य लोक यांचा सहभाग होता. इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे त्यांचे समान ध्येय होते. त्यामुळे या उठावाला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अपयश का आले? 1857चा उठाव मोठ्या प्रमाणावर झाला, परंतु इंग्रजी सत्ता नष्ट झाली नाही, कारण उठावामध्ये एकसूत्रता नव्हती. उठावाला एककेंद्री नेतृत्व नव्हते. तसेच उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. सुशिक्षित भारतीय व बहुसंख्य संस्थानिक उठावापासून अलिप्त राहिले. या उलट इंग्रजांजवळ एककेंद्री नेतृत्व होते. शिस्तबद्ध सैन्य होते. अद्ययावत शस्त्रास्त्रे होती. अनुभवी सेनानी होते. दळणवळणाचा ताबा त्यांच्या हाती होता. त्यामुळे त्यांच्यापुढे भारतीयांचा निभाव लागला नाही. 1857चा उठाव अयशस्वी ठरला असला तरी उठावकऱ्यांचे हौतात्म्य वाया गेले नाही. हा उठाव भारतीयांना पुढे प्रेरणादायी ठरला. या उठावामुळे इंग्रज सत्ता हादरली. उठावाचे परिणाम 1857च्या उठावाचे फार दूरगामी परिणाम झाले. इंग्रजी सत्तेविरुद्ध भारतीयांमध्ये असलेल्या असंतोषामुळे हा उठाव झाला याची जाणीव इंग्लंडच्या राज्यकर्त्यांना झाली. भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हाती सुरक्षित नाही अशी त्यांची पक्की धारणा झाली. म्हणून त्यांनी 1858 साली एक कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील सत्ता संपुष्टात आणली. भारताचा कारभार ब्रिटिश पार्लमेंटने आपल्या हाती घेतला. राणीचा जाहीरनामा इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून नोव्हेंबर 1858 मध्ये एक जाहीरनामा काढला. सर्व भारतीय आपले प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनांना भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले. भारतीयांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही असेही आश्वासन दिले. भारतीय संस्थानिकांशी इंग्रजांनी केलेले करार पाळले जातील. कोणतेही संस्थान यापुढे खालसा केले जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही राणीच्या जाहीरनाम्याने दिली.
लष्कराची पुनर्रचना. भारतातील इंग्रज लष्कराची पुनर्रचना करण्यात आली. युरोपीय सैनिक आणि अधिकारी यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. भारतीय सैनिकांच्या पलटणी जातीनिहाय करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. हे सर्व करण्यामागे भारतीय सैनिक एकत्र येऊ नयेत व त्यांनी पुन्हा असा उठाव करू नये हा इंग्रजांचा हेतू होता. धोरणात्मक बदल. 1857 नंतर ब्रिटिशांनी आपल्या अंतर्गत धोरणातही बदल केले. भारताच्या सामाजिक बाबतीत ढवळाढवळ करायची नाही असे धोरण त्यांनी स्वीकारले. त्याचबरोबर भारतीयांची सामाजिक एकजूट होऊ नये म्हणून ब्रिटिश शासन प्रयत्नशील राहिले. फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून भारतातील साम्राज्य जास्तीत जास्त दृढ करण्यावर त्यांनी भर दिला. भारतीयांवरही या उठावाचा खोलवर परिणाम झाला. प्रादेशिक निष्ठांच्या जागी राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी वापरलेले मार्ग निरुपयोगी ठरल्यामुळे नवे मार्ग शोधण्याची गरज भारतीयांना जाणवू लागली. 19व्या शतकात भारतामध्ये प्रबोधन युगास सुरुवात झाली. भारताला मध्ययुगाकडून आधुनिकतेकडे नेणारी प्रबोधन ही एक व्यापक चळवळ होती. सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये प्रबोधनाचा आविष्कार झाला. आज आपण याचीच माहिती घेणार आहोत. आधुनिक भारताचा इतिहास. भारतीय प्रबोधन. भारतीय प्रबोधन भारतीय समाजातील कर्मकांडाचे स्तोम, अंधश्रद्धा, रूढीप्रियता, जातीभेद, उच्चनीचता, चौकस व चिकित्सक वृत्तीचा अभाव इत्यादी गोष्टींमुळे समाजाची प्रगती कुंठित झाली आहे याची जाणीव सुशिक्षित भारतीयांना होऊ लागली. समाज मागासलेला असल्यामुळे देशाचे स्वातंत्र्य नष्ट झाले आहे हे त्यांच्या लक्षात आले. देशाची उन्नती साधण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्ती कशा दूर करता येतील याचा विचार ते करू लागले. समाजाच्या व देशाच्या उन्नतीचा मार्ग ते शोधू लागले. भारत आधुनिक कसा होईल यासंबंधी विचार मांडले जाऊ लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. असे वैचारिक परिवर्तन पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यम वर्गात प्रथम सुरू झाले. पाश्चात्य ज्ञानातून मिळणारे नवे विचार, नवी मूल्ये या वर्गाने आत्मसात केली. स्त्रीविषयक सुधारणा. 19व्या शतकात प्रारंभी स्त्रियांची स्थिती दयनीय होती. त्यांना समानतेची वागणूक दिली जात नव्हती. त्यांना शिक्षण नाकारण्यात आले होते. स्त्रियांना आर्थिक व सामाजिक अधिकार नव्हते. बालिका हत्या, बालविवाह, जरट कुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती, केशवपन, विधवा विवाहबंदी अशा दुष्ट प्रथांच्या त्या बळी ठरल्या होत्या. स्त्रीविषयक सुधारणा चळवळीने या प्रश्नांना हात घातला. सतीच्या निर्घुण चालीविरुद्ध राजा राममोहन रॉय यांनी केलेल्या आंदोलनामुळे सतीबंदीचा कायदा झाला. गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी यांनी हिंदू समाज व्यवस्थेतील स्त्रीविषयक अनिष्ट रूढींवर कडाडून टीका केली. ईश्वराने स्त्री व पुरुष सारखेच निर्माण केले आहेत म्हणून त्यांचे अधिकारही समान आहेत अशा शब्दात त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा काढली. समाजाचा रोष पत्करून सुद्धा त्यांच्या पत्नी सावित्रीबाई या शाळेत शिकवत असत. जगन्नाथ शंकरशेठ, ईश्वरचंद्र विद्यासागर, पंडिता रमाबाई इत्यादी समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाच्या कामी मोठे योगदान दिले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात एक बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी मुंबईत नाभिकांचा एक संप घडून आणला. स्त्रियांच्या संदर्भातील विविध समस्या सोडवण्यापुरते महात्मा फुले यांचे प्रयत्न मर्यादित नव्हते. स्त्रियांना दुय्यम लेखणारी पुरुषी मनोवृत्ती बदलण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांच्या प्रयत्नाचेच एक फळ म्हणजे ताराबाई शिंदे यांच्या स्त्री पुरुष तुलना 1882चा हा ग्रंथ होय. बुलढाणा परिसरातील एका मराठमोळ्या कुटुंबातील या स्त्रीने अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. चूल आणि मूल या क्षेत्रापुरते स्त्रीला मर्यादित ठेवण्याच्या वृत्तीस गोपाळ गणेश आगरकर यांनी कडाडून विरोध केला. मुलामुलींना एकसारखे शिक्षण दिले पाहिजे असे त्यांचे मत होते. सार्वजनिक क्षेत्रात स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने वावरू शकली पाहिजे हा विचार त्यांनी ठासून सांगितला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला.
त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकात पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ उभारली. त्यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. पेरियार रामस्वामी नायकर यांनी दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला. तसेच स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा त्यांनी धिक्कार केला. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. त्यांच्या चळवळीत अनेक स्त्रिया सहभागी होऊ लागल्या. या चळवळीमुळे स्त्री सुधारणा समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचू लागली. स्त्री सुधारणा चळवळीमुळे अनेक अन्यायकारक प्रथा बंद झाल्या. स्त्रियांना समानतेने वागवले पाहिजे ही दृष्टी वाढू लागली. जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये स्त्रियांचे कर्तृत्व फुलून येऊ लागले. जातीभेद निर्मूलनाची चळवळ. भारतीय समाजात जातीव्यवस्था प्रचलित होती. विषमता, शोषण, अन्याय यांवर जातीव्यवस्था आधारलेली होती. भारताची प्रगती साधायची असेल तर जातीभेदाचा अडसर दूर व्हायला हवा हे समाजसुधारकांनी ओळखले. लोकहितवादी महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर, स्वामी दयानंद सरस्वती, नारायण गुरु, वीरेशलिंगम पंतलू यांसारख्या सुधारकांनी जातीव्यवस्थेतील दोषांवर कडाडून हल्ला केला. महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा काढल्या. आपल्या लेखनाद्वारे त्यांनी दलितांमध्ये जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाच्या संधी फक्त उच्चवर्णीय पुरुषांपुरत्या मर्यादित न ठेवता दलित वर्ग व स्त्रिया यांना शिक्षणाच्या सर्व संधी मिळाल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आपल्या चळवळीद्वारे त्यांनी सामाजिक समता व न्याय ही मूल्ये समाजात रुजवण्याचा प्रयत्न केला. नारायण गुरु यांनी सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये सुधारणा चळवळ उभारली. त्यांनी आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातीभेद नष्ट करण्याला महत्त्व दिले. धर्मसुधारणा चळवळ. भारतात काही सुधारणावादी संस्था स्थापन झाल्या. त्यांनी समाज सुधारणा व धर्मसुधारणा यांना चालना दिली. राजा राममोहन रॉय यांनी बंगालमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्राह्मो समाजाचे अनुयायी ईश्वर एकच आहे असे मानत असत. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा स्थापन केली. जाती संस्थेला विरोध हे या संस्थेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईत प्रार्थना समाजाची स्थापना केली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आणि न्यायमूर्ती काशीनाथ त्र्यंबक तेलंग हे या प्रार्थना समाजाचे नेते होते. प्रार्थना समाजाने वारकरी संप्रदायाची शिकवण आधारभूत मानली. कर्मकांडाऐवजी भजन व प्रार्थना हा ईश्वर पूजेचा मार्ग सांगितला. स्वामी दयानंद सरस्वतींनी मुंबईत आर्य समाज स्थापन केला. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी मानवाची सेवा हाच खरा धर्म आहे ही शिकवण दिली. या संस्थांनी समाजातील अंधश्रद्धा, जाती व्यवस्था इत्यादी दोषांवर टीका केली. धर्मग्रंथावर अंधविश्वास ठेवण्याऐवजी सत्सद विवेक बुद्धीवर विश्वास ठेवण्याची शिकवण या संस्थांनी दिली. रामकृष्ण मिशन, आर्य समाज आणि थिओसॉफिकल सोसायटी या संस्थांनी जगाला भारतीय संस्कृतीची थोरवी सांगितली. शीखांमधील धर्मसुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. शीख समाजात या संस्थेने शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडवून आणण्याचे काम केले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादाची परंपरा चालू ठेवली. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील समाज सुधारणेला प्रारंभ केला. त्यांनी बंगालमध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना केली. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. मुस्लिम समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांना त्यांनी विरोध केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार. सुधारणेच्या चळवळींप्रमाणेच प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती महत्त्वाची होती. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते. अशा प्रगतीमुळे आधुनिक भारताची जडणघडण झाली. या काळात साहित्य व कलेच्या क्षेत्रात खूप बदल घडून आले. कादंबरीसारखा नवा साहित्य प्रकार उदयास आला. सामान्य स्त्री पुरुषांच्या जीवनाचे चित्रण साहित्यातून घडू लागले. विचारांना चालना देणारे निबंध लिहिले जाऊ लागले.
निसर्ग सौंदर्य, राष्ट्रप्रेम, मानवी भावना यांचा आविष्कार प्रादेशिक भाषांमधून होऊ लागला. कथा कादंबऱ्यांमधून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. या काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. या लेखनातून स्त्रीमन प्रभावीपणे व्यक्त होऊ लागले. नवी वृत्तपत्रे व मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची वाहक ठरली. साहित्याच्या क्षेत्राप्रमाणे कलेच्या क्षेत्रातही या काळात प्रगती झाली. संगीत अधिक लोकाभिमुख होऊ लागले. राष्ट्रीय चळवळीसुद्धा संगीत कलेचा वापर केला गेला. मराठीत संगीत नाटके सादर केली जाऊ लागली. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवी चित्रकला पुढे आली. अजिंठा शैली, मुघल व पहाडी लघुचित्र शैली यांचे या काळात पुनरुज्जीवन झाले. स्थापत्यावर पाश्चात्य शैलीचा प्रभाव पडून नव्या संमिश्र शैलीचा उदय झाला. विज्ञानाविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. प्रयोगशीलता व वैज्ञानिक दृष्टीचे भारताच्या प्रगतीसाठी असणारे महत्त्व लोकांना उमगू लागले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कारही महत्त्वाचा आहे. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ उभी केली. त्याची माहिती आपण पुढील भागात घेऊया. एकोणिसाव्या शतकातील प्रबोधनामुळे भारतात राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेचे बीजारोपण झाले. या प्रक्रियेस नवी शिक्षण पद्धती व वृत्तपत्रांची वाढ यांच्यामुळे चालना मिळाली. ऐक्याची भावना, देशप्रेम, सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरांचा अभिमान, अन्यायाची चीड यातून भारतात राष्ट्रवादाची जाणीव विकसित होऊ लागली. राष्ट्रीय सभेची स्थापना हा राष्ट्रवादाचाच एक आविष्कार होता. राष्ट्रवाद हे केवळ राजकीय तत्त्वज्ञान नव्हते. ब्रिटिश करत असलेल्या आर्थिक शोषणाविरुद्धची जागृती हा सुद्धा राष्ट्रवादाचा आविष्कार होता. आधुनिक भारताचा इतिहास. स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी. सर्वात प्रथम आपण पाहूया ब्रिटिश राजवटीतील प्रशासकीय केंद्रीकरण. ब्रिटिशांनी भारतात एकछत्री शासन प्रस्थापित केले. देशात सर्वत्र समान धोरणे लागू केली. सर्वांना कायद्यासमोर समान दर्जा असावा असे तत्त्व घालून दिले. ब्रिटिश सत्ताधीशांनी रेल्वे, रस्ते यांसारख्या दळणवळणाच्या सोयी भारतात आणल्या. त्यांचाही भारतीयांना फायदा झाला. या पार्श्वभूमीवर प्रांतोप्रांतीच्या भारतीयांचा परस्परांशी अधिक संबंध येऊन राष्ट्रीयत्वाची भावना विकसित झाली. भारताचे आर्थिक शोषण. इंग्लंडच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारताचे आर्थिक शोषण होऊ लागले. अनेक मार्गांनी भारताची संपत्ती इंग्लंडकडे जात होती. मध्यम वर्गाला नवनव्या करांचा भार सोसावा लागत होता. शेतकरी वर्ग शेतसाऱ्याच्या ओझ्याखाली दबलेला होता. दुष्काळामुळे त्याच्या दुर्दशेत भर पडत होती. भांडवलदारांकडून कामगार वर्गाचे शोषण होत होते. यामुळे सर्वांच्याच मनात असंतोष खदखदत होता. काही भारतीयांनी आर्थिक शोषणाविरुद्ध ग्रंथरूपाने आपले विचार मांडले. उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी यांनी ब्रिटिशांच्या धोरणामुळे भारतीयांचे आर्थिक शोषण होत असल्याचे व भारतीय संपत्ती इंग्लंडमध्ये नेली जात असल्याचे दाखवून दिले. पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव. इंग्रजांनी भारतात पाश्चात्य शिक्षण सुरू केले. या शिक्षणातून भारतीय तरुणांनी बुद्धिनिष्ठा, मानवता, समता, स्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, लोकशाही, राष्ट्रवाद इत्यादी मूल्ये आत्मसात केली. या मूल्यांच्या आधारे आपल्या देशाची उन्नती करावी अशी भावना सुशिक्षितांच्या मनात रुजू लागली. अशा रीतीने पाश्चात्य शिक्षणातून भारतीयांच्या राष्ट्रीय भावनेला आधुनिक स्वरूप प्राप्त झाले. प्राच्यविद्येचा अभ्यास. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात काही पाश्चात्य विद्वानांनी प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती यासंबंधी संशोधन सुरू केले होते. कोलकाता येथील एशियाटिक सोसायटीने संस्कृत, फारसी आणि अन्य भारतीय भाषांमधील शेकडो हस्तलिखिते संपादित करून प्रसिद्ध केली. डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर अशा काही भारतीय तज्ज्ञांनी सुद्धा भारतीय इतिहास व संस्कृतीच्या अभ्यासाला चालना देणारे संशोधन केले. त्यामुळे पौर्वात्य संस्कृतीच्या अभ्यासात म्हणजेच प्राच्यविद्येत मोलाची भर पडली. आपल्याला प्राचीन समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे हे समजल्याने भारतीयांची अस्मिता जागृत झाली. वृत्तपत्रे, नियतकालिके व साहित्य. 19व्या शतकात भारतात मुद्रण व्यवसाय झपाट्याने वाढला. प्रादेशिक भाषांतून तसेच इंग्रजी भाषेतून वृत्तपत्रे व नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. त्यातून देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय स्थितीसंबंधी लेख प्रसिद्ध होऊ लागले. दर्पण, प्रभाकर, हिंदू पेट्रियट, अमृत बाजार पत्रिका, केसरी, मराठा इत्यादी वृत्तपत्रांनी राजकीय जागृतीचे बहुमोल कार्य केले. या नियतकालिकांमधून सरकारच्या धोरणावर टीका होऊ लागली व देशाच्या प्रगतीसाठी उपाय सुचवले जाऊ लागले.
तसेच बंगालमध्ये बंकिमचंद्र चटर्जी, महाराष्ट्रात विष्णुशास्त्री चिपळूणकर इत्यादींनी आपल्या लिखाणाने राजकीय जागृती केली. पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या मध्यमवर्गाने लोकशाहीचे तत्त्वज्ञान आत्मसात केले. राज्यकारभारात प्रजेला सहभाग मिळाला पाहिजे अशी त्यांची धारणा होती. ब्रिटिश शासकांची वंशश्रेष्ठत्वाची भावना, प्रशासनात भारतीयांना दिले जाणारे दुय्यम स्थान यांसारख्या गोष्टींची त्यांना चीड आली. आपली गाऱ्हाणी आणि असंतोष सरकारपुढे मांडण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज आहे हे त्यांनी ओळखले. या जाणिवेतूनच प्रांतिक संघटनांचा उदय झाला. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी. ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध आपण राजकीयदृष्ट्या संघटित व्हावे अशी सुशिक्षित भारतीयांची भावना झाली. सनदशीर मार्गाने न्याय मिळवावा, जनजागृती करावी, जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या ही त्यांची उद्दिष्टे होती. त्यासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात प्रादेशिक संघटना स्थापन झाल्या. बंगाल प्रांतातील इंडियन असोसिएशन ही संस्था अखिल भारतीय चळवळीचे केंद्र बनावी अशी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची इच्छा होती. त्यांनी 1883 मध्ये कोलकात्याला अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय परिषद भरवली. देशाच्या निरनिराळ्या भागांतून सुमारे 100 प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित होते. एक देशव्यापी संघटना स्थापण्याच्या दिशेने भारतीयांनी टाकलेले हे पहिले पाऊल होते. राष्ट्रीय सभेची स्थापना. 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. देशाच्या निरनिराळ्या भागांतून 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. या सर्वांनी मिळून याच अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ऑक्टोव्हियन ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. या अधिवेशनात विविध स्वरूपाच्या राष्ट्रीय समस्यांवर चर्चा झाली. भारतीयांना देशाच्या प्रशासनात स्थान दिले जावे, लष्करी खर्चात कपात करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांची निवेदने ब्रिटिश सरकारकडे पाठवण्यात आली. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेमुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची पायाभरणी झाली. राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे. भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना एकत्र आणणे, धर्म, वंश, जात इत्यादी भेद बाजूला सारून लोकांमध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे, परस्परांच्या समस्या व मते जाणून घेण्याची त्यांना संधी देणे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी आवश्यक त्या उपायांची चर्चा करणे ही राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे होती. राष्ट्रीय सभेची वाटचाल. राष्ट्रीय सभेचे नेते आधुनिक विचारांनी व देशप्रेमाने प्रेरित झालेले होते. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वांवर त्यांची निष्ठा होती. त्यांचा सनदशीर मार्गावर विश्वास होता. सनदशीर मार्गाने कार्य केल्यास इंग्रज आपल्या मागण्यांना योग्य तो प्रतिसाद देतील अशी त्यांना आशा वाटत होती. राष्ट्रीय सभेची अधिवेशने दरवर्षी भरवली जात असत. त्यामुळे लोकांना आपल्या समस्यांची जाणीव होत असे. त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण संघटित झाले पाहिजे असे त्यांना वाटे. सरकारची दडपशाही, आर्थिक शोषण, भ्रष्टाचार इत्यादींसंबंधी आवाज उठवून राष्ट्रीय सभेने लोकजागृती घडवून आणली. राष्ट्रीय सभेने भारतीय जनतेला राजकीय हक्क मिळावे यासाठी आग्रह धरला. दादाभाई नौरोजी यांनी भारताच्या समस्या इंग्लंडमधील जनतेपुढे मांडल्या. राष्ट्रीय सभेला मिळणारा लोकांचा प्रतिसाद वाढत गेला. इसवी सन 1890 मध्ये सरकारने एक आदेश काढून सरकारी नोकरांना राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनास हजर राहण्यास बंदी केली. तेव्हा राष्ट्रीय सभेने सरकारच्या अन्यायी धोरणाविरुद्ध लोकमत जागृत केले. त्यामुळे ब्रिटिश सरकारला हा आदेश रद्द करावा लागला. मात्र लवकरच ब्रिटिश सरकारचे धोरण अधिक आक्रमक बनले. सरकारने भारतीय जनतेत फूट पाडण्यासाठी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्यामुळे भारतीयांचा असंतोषही वाढला आणि स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र होत गेली. राष्ट्रीय सभेच्या प्रारंभीच्या काळातील सनदशीर चळवळीला ब्रिटिशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सनदशीर चळवळीच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. ब्रिटिशांविरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र केला पाहिजे अशी भूमिका महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक, बंगालमध्ये बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, पंजाबमध्ये लाला लजपत राय अशा जहाल नेत्यांनी मांडली. 1905 ते 1920 हा कालखंड भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहालमतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. आधुनिक भारताचा इतिहास, स्वराज्याचा लढा. सर्वात प्रथम आपण पाहूया जहालमतवादाची वाटचाल. सुरुवातीच्या काळात जहाल नेत्यांनी भारतीयांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रे, राष्ट्रीय उत्सव व राष्ट्रीय शिक्षण या माध्यमांचा वापर केला. केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या जोडीला लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे उत्सव आयोजित केले. आपापसातील सर्व भेद विसरून लोकांनी एकत्र यावे,
त्यांच्यात राष्ट्रीय जागृती व्हावी हा राष्ट्रीय उत्सवांचा हेतू होता. तत्कालीन गणेश उत्सवातील कार्यक्रमांमधून लोकांमध्ये राजकीय जागृती घडवून आणण्याचे प्रयत्न केले जात. लोकांना कृतिशील बनवण्यावर लोकमान्य टिळकांचा भर होता. हा कर्मयोग सांगण्यासाठीच मंडालेच्या कारावासात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. समाजात राष्ट्रीय वृत्तीची बीजे रुजवावीत यासाठी जहाल नेत्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. स्वदेशाभिमान जागृत करणे हा राष्ट्रीय शिक्षणामागील हेतू होता. जहाल मतवादी कालखंडात ही चळवळ अधिक व्यापक झाली. कामगार वर्गातही राजकीय विचार रुजवण्यामध्ये जहाल नेत्यांना यश आले. बंगालची फाळणी. बंगाल हा एक मोठा प्रांत होता. या प्रांताचा कारभार करणे प्रशासकीयदृष्ट्या अवघड होते. त्यामुळे व्हॉइसरॉय लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. त्यानुसार मुस्लिम बहुसंख्यांचा पूर्व बंगाल आणि हिंदू बहुसंख्यांचा पश्चिम बंगाल असे विभाजन करण्याचे त्याने ठरवले. बंगाल प्रांताची फाळणी करण्यामागे प्रशासकीय सोय हे कारण दिले होते, परंतु हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडून स्वातंत्र्य चळवळ दुर्बळ करणे हा कर्झनचा मुख्य हेतू होता. वंगभंग चळवळ. बंगालमध्ये वंगभंगाबद्दल जनमत उफाळून आले. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोकदिन म्हणून पाळण्यात आला. निषेध सभांद्वारे सरकारचा धिक्कार करण्यात आला. वंदे मातरम हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. एकाचे प्रतीक म्हणून राखी बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आला. सरकारी शाळा महाविद्यालयांवर बहिष्कार टाकून विद्यार्थी मोठ्या संख्येने या चळवळीत सहभागी झाले. राष्ट्रीय भावना जागृत करणाऱ्या शिक्षण संस्था स्थापन करण्यात आल्या. या वंगभंग चळवळीचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर इत्यादींनी केले. वंगभंग विरोधी चळवळीने भारतीय राष्ट्रीय चळवळीची व्याप्ती वाढली. वंगभंग विरोधी चळवळ राष्ट्रव्यापी चळवळ बनली. तिची तीव्रता पाहून 1911 साली ब्रिटिशांनी बंगालची फाळणी रद्द केली. भारत सेवक समाज. 1905 साली नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थत्यागाची शिकवण देणे, धर्म व जाती यांच्यातील विरोध नष्ट करून सलोखा निर्माण करणे, शिक्षणाचा प्रसार करणे या उद्देशांनी त्यांनी ही संस्था स्थापन केली. गोखले यांनी इंग्लंडमध्ये भारताच्या हालाकीचे, दारिद्र्याचे व सरकारच्या दडपशाहीचे चित्र ब्रिटिश जनतेसमोर ठेवले. राष्ट्रीय सभेची चतुःसूत्री. 1905च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले हे होते. त्यांनी वंगभंग आंदोलनाचे समर्थन केले. दादाभाई नौरोजी हे 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. अध्यक्षपदावरून बोलताना स्वराज्य हे राष्ट्रीय सभेचे ध्येय असल्याचे त्यांनी जाहीर केले. एकजुटीने राहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश त्यांनी भारतीय जनतेला दिला. याच अधिवेशनात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण ही चतुःसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकारली. मवाळ व जहाल यांच्यातील मतभेद. ब्रिटिशांच्या जुलमी व अन्यायी धोरणाचा सामना कसा करायचा या मुद्द्यावरून राष्ट्रीय सभेत मतभेद निर्माण होऊ लागले होते. ब्रिटिश सरकारने राष्ट्रीय सभेच्या मागण्या पूर्ण केल्या नसल्या तरी राष्ट्रीय सभेने सनदशीर मार्गानेच कार्य करावे अशा मताचा एक गट होता. त्याला मवाळ असे म्हणत. या उलट अर्ज विनंत्यांचा ब्रिटिश राज्यकर्त्यांवर काही परिणाम होणार नाही, राष्ट्रीय चळवळ तीव्र करावी, ती सामान्य जनतेपर्यंत न्यावी, लोकांमध्ये राजकीय जागृती घडून आणावी, त्यांना राष्ट्रीय चळवळीत सामील करून घ्यावे, लोकमताच्या दडपणाखाली नमण्यास सरकारला भाग पाडावे असे म्हणणारा दुसरा गट होता. त्याला जहाल असे म्हणत. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी ही चळवळ पुढे नेली. सुरत अधिवेशन. राष्ट्रीय सभेतील हे मतभेद 1907 सालच्या सुरत येथे झालेल्या अधिवेशनात विकोपाला गेले. स्वदेशी व बहिष्कार हे ठराव बाजूला सारण्याचा मवाळ नेत्यांचा प्रयत्न होता. तो यशस्वी होऊ नये अशी जहाल गटाची खटपट होती. त्यामुळे अधिवेशनाच्या वेळी तणाव वाढला. तडजोड अशक्य झाली. अखेरीस राष्ट्रीय सभेत फूट पडली. ब्रिटिश सरकारची दडपशाही. वंगभंगानंतर सुरू झालेले प्रभावी जनआंदोलन पाहून सरकार अस्वस्थ झाले. या आंदोलनाला पायबंद घालण्यासाठी सरकारने दडपशाहीचे धोरण स्वीकारले. सार्वजनिक सभांवर कायद्याने बंदी घातली. हा कायदा मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा केल्या. शाळकरी मुलांनाही फटके मारले. वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले. सरकारवर टीका केल्याच्या आरोपावरून अनेक छापखाने जप्त केले. लेखकांना व संपादकांना तुरुंगात डांबले. सरकारने जहाल नेत्यांविरुद्ध कडक कारवाई केली. लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्षे मंडालेच्या तुरुंगात पाठवले.
बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली तर लाला लजपत राय यांना पंजाबमधून हद्दपार केले. मुस्लिम लीगची स्थापना. वंगभंग आंदोलनात राष्ट्रीय सभेला मिळणारा जनतेचा प्रचंड प्रतिसाद पाहून ब्रिटिश सत्ताधीश बेचैन झाले. इंग्रजांनी फोडा आणि राज्य करा या मार्गाचा पुन्हा एकदा अवलंब केला. मुसलमानांचे हितसंबंध जपण्यासाठी मुसलमानांची स्वतंत्र राजकीय संघटना असली पाहिजे असे अनेक इंग्रज अधिकारी सांगू लागले. ब्रिटिश सरकारच्या या प्रोत्साहनामुळे मुस्लिम समाजातील उच्चवर्गीयांचे एक शिष्टमंडळ आगा खान यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1906 साली मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना झाली. लीगच्या संस्थापकांमध्ये आगा खानांसारखे धर्मगुरू व मोहसिन उल मुल्क, नवाब सलीम उल्ला यांसारखे जमीनदार व सरंजामदार यांचे वर्चस्व होते. 1909चा कायदा. सरकारने 1909 साली एक कायदा केला. या कायद्यास मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असे म्हणतात. या कायद्यान्वये कायदेमंडळातील भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढवण्यात आली आणि काही निर्वाचित भारतीय प्रतिनिधींचा समावेश कायदेमंडळात करण्याची तरतूद करण्यात आली. तसेच मुस्लिमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले. ब्रिटिशांच्या या भेदनीतीमुळे भारतात फुटीवृत्तीची बीजे रोवली गेली. भारतीयांची एकजूट. कारावासाची शिक्षा भोगून लोकमान्य टिळक सन 1914 मध्ये भारतात परत आले. त्यानंतर जहाल व मवाळ गटांची एकजूट घडून आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. 1916 साली हे दोन्ही गट राष्ट्रीय सभेत पुन्हा एकत्र आले. याच वर्षी राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्यातही लखनौ येथे तडजोड झाली. याला लखनौ करार असे म्हणतात. या करारानुसार मुस्लिमांच्या विभक्त मतदारसंघांना राष्ट्रीय सभेने मान्यता दिली आणि भारताला राजकीय अधिकार मिळवण्याच्या कामी राष्ट्रीय सभेशी सहकार्य करण्याचे मुस्लिम लीगने मान्य केले. होम रूल चळवळ. 1914च्या ऑगस्टमध्ये युरोपात पहिले महायुद्ध सुरू झाले. या युद्धाची झळ भारतालाही लागली. दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव वाढू लागले. सरकारने नागरिकांवर अनेक निर्बंध लादले. यामुळे भारतीयात असंतोष वाढत गेला. अशा परिस्थितीत डॉक्टर ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होमरूल चळवळ सुरू केली. होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे. याला स्वशासन असे म्हणतात. आयर्लंड या देशात वसाहतवाद विरुद्ध अशी चळवळ झाली होती. त्याच धर्तीवर भारतीय होमरूल चळवळीने स्वशासनाचे अधिकार ब्रिटिश सरकारकडे मागितले. ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी देशभर झंझावाती दौरे केले व स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोचवली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे टिळकांनी ठामपणे सांगितले. होमरूल चळवळीमुळे राष्ट्रीय आंदोलनात नवे चैतन्य निर्माण झाले. 1917ची घोषणा. भारतातील वाढता असंतोष, होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता, युरोपातील युद्धजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने भारतीयांना काही राजकीय अधिकार देण्याचे ठरवले. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार व जबाबदार राज्यपद्धती देईल असे 1917 साली भारत मंत्री मॉन्टेग्यू यांनी घोषित केले. सरकार जर भारतीयांच्या मागण्यांविषयी सहानुभूती व समजूतदारपणा दाखवणार असेल तर भारतीय जनतासुद्धा सरकारशी सहकार्य करेल असे लोकमान्य टिळकांनी जाहीर केले. लोकमान्य टिळकांच्या या धोरणाला प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड कायदा म्हणून हा कायदा ओळखला जातो. मॉन्टेग्यू-चेम्सफर्ड कायदा. या कायद्याने प्रांतिक पातळीवर काही बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली, परंतु अर्थ, महसूल, गृह यांसारखी महत्त्वाची खाती गव्हर्नरच्या ताब्यात होती. 1919च्या कायद्याने भारतात जबाबदार राज्यपद्धतीचा पाया घातला जाईल अशी सर्वांची अपेक्षा होती, परंतु प्रत्यक्षात या कायद्याने सर्वांचीच निराशा केली. हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली. सरकारला वठणीवर आणायचे असेल तर व्यापक राष्ट्रीय आंदोलनाची आवश्यकता आहे याची सर्व भारतीयांना जाणीव झाली. भारत नव्या आंदोलनात सिद्ध झाला.